कलेक्टर कार्यालय पालघर के सामने अमर उपासना हड़ताल पर निखिल दत्ता राउत। वरिष्ठ अधिकारियों को शिकायत दर्ज कराने के बाद भी न्याय नहीं मिल रहा है। पिछले 2 दिन से चल रही है अमर उपोषण। मांडा ग्राम पंचायत सीमा में केसर के अवैध खनन, खदानों, पत्थर खदानों तथा मकानों, कृषि, वन आदि को हुए नुकसान का निरीक्षण किया है। क्षेत्र में स्वास्थ्य, सड़क एवं संबंधित केसर खदान, पत्थर खदान व्यवसायियों पर कार्यवाही करने के लिए श्री निखिल दत्ता राउत उपोषण पे बैठे हैं। नमस्कार, मी निखिल दत्ता राउत, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश पालघर जिल्हा अध्यक्ष। आज मी इथे उपोषणासाठी जो बसलोय त्यामध्ये माझ्या प्रमुख मागण्या म्हणजे अशा आहेत की वाडा तालुक्यामधील आमची ग्रामपंचायत मांडा वावेघरमध्ये मांडा आणि भोपिवली या गावामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेशर आणि खदानी आहेत। त्या खदानी की वाडा तहसीलदारांनी जे तात्पुरता बिनशेती परवाने लागतात ते परवाने अतिशय चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत। की वन विभागाचा दाखला नसताना त्यांना दिलेला आहे। त्याच्यानंतर मंडळ अधिकारी की एखाद्या सातबाऱ्यावरती बोजा आहे आणि तो बोजा असताना बोजा नाही म्हणून असा जबाबमध्ये त्यांनी लिहून दिलेले आहे। लिहून दिल्यानंतर तरी सुद्धा त्यांनी तात्पुरता बिनशेती ही दिलेली। आणि प्रमुख मुद्दा म्हणजे असा की आमच्या ग्रामपंचायतमध्ये जी ग्रामसभा झालेलीच नाही ती ग्रामसभा दाखवून आणि त्या अनुषंगाने त्यांनी तात्पुरता बिनशेती दिलेला आहे। याच्यामध्ये शासनाचा त्यांनी लाखो करोडोचा महसूल हा बुडवलेला आहे असं माझ्या निदर्शनास येते। कारण मी सर्व पेपर हे RTI अर्ज करून माझ्याकडे मी सर्व पुरावे जमा केलेले आहेत। त्यानंतर दुसरा म्हणजे कंपनीचा विषय। कंपनीचा विषय असा आहे की ब्लूबेरी कंपनीला बंदचे आदेश दिलेले आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने, परंतु अजूनपर्यंत ते फक्त कागदोपत्रीच आदेश आहे। कुठल्याही प्रकारची ती कंपनी बंद केली नाही आहे। तर ती बंद होण्यासाठी आणि तात्पुरता जे परवाने दिलेले आहेत ते रद्द करण्यासाठी मी ते उपोषणाला बसलेलो आहे। दुसरा मुद्दा असा की ज्या ग्रामसभेचा ठराव किंवा ग्रामपंचायतमधून ना हरकत दाखले न घेता काही कंपन्यांची कामं पूर्ण झालेली आहेत आणि त्या कंपन्या चालू झालेल्या आहेत। मग प्रशासनाचं लक्ष कुठे आहे की जर ना हरकत दाखला दिलेला नाही ग्रामपंचायतने मग येणे झाले कसे त्यांचे, हा माझा प्रमुख मुद्दा आहे। आणि यांच्यावरती कठोरमधली कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याच्यानंतर यांच्यावरती दंडात्मक सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि जोपर्यंत याच्यामध्ये मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही, मग त्यामध्ये माझा जीव गेला तरी चालेल। याच्यात निखिल राऊत हे मागील 3 ते 4 दिवसापासून पालघर कलेक्टर ऑफिसच्या समोर अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। आम्हाला त्यांचं पत्र आलेलं आणि ह्या पत्रामध्ये सगळ्या मागणी त्यांच्या आणि सगळ्या जे त्यांच्या गावातले खदान आणि या बाकीचे जे अंधाधुंद कारनामे जे कारोबार जे चाललेले आहेत, जे परमिशन वगैरे दुसऱ्या राज्याचे आहेत आणि चाललेले महाराष्ट्र राज्यामध्ये त्या सगळ्या तहसीलदार, कलेक्टर किंवा या मंडल अधिकारी वगैरे यांच्या मिलीभगतच्या माध्यमातून चाललेले आहेत। ही यांची मागणी आहे, यांची माहिती आहे। आता यांनी माहिती अधिकारीमधून या सगळ्या गोष्टी काढलेल्या होत्या आणि आमच्या बहुजन विकास आघाडीच्या आमदार लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्यासाठी पण यांनी पत्र दिलेलं आहे का यांना पण ह्या निर्देशांमध्ये आणून दिलेले आहेत का हे सगळ्या गोष्टी त्यांच्या गावात जसे मांडा किंवा या सगळ्या पंचाड वगैरे वाडा किंवा या सगळ्या ज्या जिल्ह्यामध्ये जे पण खदानी वगैरे चाललेले आहेत अनलिगल, तर त्यामुळे यांचं आम्ही तुमच्या पक्षातून किंवा माझे जेवढे संस्था आहेत या सगळ्या संस्थांमधून यांचा आम्ही सपोर्ट करायला इकडे पालघरमध्ये आलेलो आहोत। आणि वसई तालुका आणि पालघर जिल्हा या सगळ्या ठिकाणी खदान वगैरे किंवा या माध्यमातून जेवढं प्रदूषण वगैरे होऊन लोकांना त्यांच्या परिवाराला किंवा त्यांच्या जे संस्थाला आजार वगैरे जे येते, तर त्यामुळे हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे आणि कुठेतरी थांबायला पाहिजे किंवा लिगल प्रियानी सगळ्या गोष्टी चालली तर मग कोणाला हानी पण होणार नाही आणि गाव हे गावच राहायला पाहिजे।
शहरी भाग हे शहरी भागीच राहायला पाहिजे आणि इंडस्ट्रियल झोन जो आहे तो इंडस्ट्रियल झोनच राहायला पाहिजे. अशा जिथपर्यंत आमच्या मोठ्या मोठ्या अधिकारी लोकांना, मोठ्या मोठ्या पदावर बसलेल्या या सगळ्यांना समजणार नाही, तिथपर्यंत कुठले तरी असे निखिल राऊत आपले आमरण उपोषण करत आपलं स्वतःचा जीव धोक्यात टाकून, का तर यांचं पण स्वतः परिवार आहे, यांचं पण घर आहेत, मुलं बाळं आहेत, त्या सगळ्या सोडून यांच्या 3,000, 4,000, 5,000 गावकरींसाठी हे इकडे बसलेले आहेत. हे आम्हाला खूप अभिमान आहे का अशा तरी आमच्या समाजामधून किंवा एक युवा कार्यकर्ता, युवा नेता उभरून येऊन लोकांची मदत करायला स्वतःचा जीव धोक्यात टाकून या खूप मोठ्या डिसिजनवर पोचतो आणि लोकांचा भला होय कुठेतरी असं आम्हाला वाटते. आणि कलेक्टर किंवा जेवढे पण मोठे पदावर बसलेले नेता आहेत त्यांना यांची मांग लवकरात लवकर पोचायला पाहिजे आणि यांचं जेवढी मांग आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे. आमची हीच इच्छा आहे आणि आमच्या पूर्ण जेवढे वसई तालुक्याचे जेवढे लोक आहेत सगळ्यांकडून मी यांचं अभिनंदन करतो की तुम्ही या पूर्ण समाजासाठी बसलेले आहेत. तुमचा आम्ही सपोर्ट करायला इकडे आलेलो आहोत. निखिल राउत ने बताया ब्लूबेरी एग्रो प्रोडक्ट्स प्राइवेट लिमिटेड ग्रुप को 3 अक्टूबर 2023 को बंद करने का आदेश दिया गया था, लेकिन वह कंपनी ग्राम पंचायत की अनुमति के बिना आज भी चल रही है. हालांकि कई कंपनियां निर्माणाधीन हैं और कुछ काम पूरा नहीं हुआ है. ताल्लुक की सभी कंपनियों की जांच की जानी चाहिए और उन पर कार्रवाई की जानी चाहिए.